दारू, गुटखा, सिगरेट ही काय आपण पैसे देऊन बरबाद झालो तर काय आपल्याला कोण लक्ष देणार नाही. आपल्याला डिप्रेशन येते म्हणून आपण करावं तर काय. ह्यासाठी आपली मेहनत नाही करायची आणि दुसऱ्याकडे बघायचं, आपलं सोडून दुसऱ्याकडे बघायचं. फक्त एका महिन्याच्या आतमध्ये स्वतःला बदलायचं असलं तर दुसऱ्या स्वतःपासनं स्वतःची ओळख करायला शिका. स्वतःपासनं स्वतःलाच आपण कसं सावरायचं ते शिका. फक्त एका महिन्याच्या आत, पण लय लांब नाही, एका महिन्याच्या आतल्या आत. कारण की आपल्याला वाईट वेळ आहे म्हणून कोण लक्ष देणार नाही. आपल्याला काय करायचे स्वतःला करावं लागणार आहे. टेन्शन आलंय म्हणून बरं वाईट करून चालणार नाही. आणि करणार तर काय, डिप्रेशन आहे, टेन्शन आहे, करून करावं तर काय. ह्यासाठी दारू, सिगरेट, धूम्रपान, दारूपासून हात लांब. कारण की काय करायचं ते आता कोण दुसरं सांगणार नाही आपल्याला, हे कर बाबा, मला तर टेन्शन आलं तर करू काय. तर सांगावं तर कोणाला, दुःख तर कोण पैसे देत नाही आपल्याला. तर मग काय करायचं ते स्वतःच्या बुद्धीनं आणि स्वतःच्या हिमतीवर करावं लागतंय. दुसरं कोण येणार नाही आणि म्हणणार नाही काय झालंय बाबा तुला आणि तुझं दुःख सांग मला. ह्यासाठी दारू, धूम्रपान, सिगरेट, मद्यपान ह्यापासून लांब एक महिना राहावा. स्वतःची ओळख बघू स्वतः कशी होत नाही. एकच महिना फक्त. दुसरी काय म्हणतील ह्याकडे लक्ष देऊ नका, स्वतःचे विचार करा. आणि आपण काय करणार आहे, आपल्याकडे लक्ष द्या. कारण की आपल्यावर वाईट वेळ असल्यावर लांबची काही डोळं पुसून आपलं येणार नाही, तर डोळ्यातनं पाणी आलेलं. काय करायचं ते स्वतःला सावरत करावं लागतंय. टेन्शन किती जरी आलं तर दुसरी किती जरी नाव ठेवलं तर कोण काय फरक पडत नाही. आपण काय करतो ते आपल्याला माहीत आहे. आणि आपल्यावरती वाईट असल्यावर परिस्थिती तिथली जवळची पुती ओळखायला लांब नाही ती. काय करायची ती दुसरी सांगणार म्हणून नाही, आपण करणार आहे त्यात लक्ष द्यायचं. आणि रस्ता सुद्धा रस्त्यानं चालतो म्हणून माणूस काय रस्त्यानं चालणार आहे. डिप्रेशन ही टेन्शन येत आहे म्हणून बरं वाईट करून मरून आणि हे करून आणि काय उपयोग नाही. 4 दिवस रडते, 4 दिवस बसतील आणि रोजचं काम चालू आहे ती चालू राहणार आहे. काय करणार आहे, आपलं आपल्यावर कोण लक्ष देणार नाही ना. करणार तर काय. फक्त ना आता आपण स्वतःचं बदलायचं शिका. दुसरी सांगतील म्हणून सांग नका. आणि एका सेकंदात सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि भले पैसे मागत नाही पण टेन्शन आलं म्हणून घ्यावंच लागतं उसनं, ही कधी खरं आहे. म्हणून आपण काय करणार आहे ह्याकडे फक्त लक्ष द्या. आणि प्रत्येकाची वेळ बदलत असते, लिहून कोऱ्या कागदावर नाही, कोऱ्या कागदाला साईडला घेऊन नाही, स्वतःला लिहत लिहत बदलावं लागतंय कुठलीही गोष्ट. क्वायरचं वही जवळ आहे म्हणून ती काय पूर्ण होणार नाही लिहिता. ती क्वायरची वही सुद्धा ना पूर्ण पेनानं अक्षर पूर्ण केल्याशिवाय क्वायर वहीची पानं पलटत नाही ती. आणि ही कधी खरं आहे, आपण दुसऱ्यासाठी किती केलं ह्याचा विचार करू नका. कारण की आपल्याला गरज असल्यावर स्वतःसाठी हाल सोसावं लागतात. दुसरं कोणी येणार नाही हाल सोसायला. कोणाला काय बोलायची बोलू द्या, तोंडानं काय कोणाचं तोंड बंद करून चालणार नाही. नावं ठेवायला काय लांबची नाही ती, जवळची जायची. टेन्शन आलंय म्हणून आपण स्वतःला एक महिना स्वतःपासून दुसऱ्यापासून लांब राहायला शिका. बघू उभ्या आयुष्यात कसं स्वार्थक होत नाही, स्वतः जीवन बदलत नाही. दारू पिऊन काय उपयोग नाही. पैसे देऊन भिकारी झालो, सिगरेट हे करून नशानं आपण काय करतोय ती समजणं झालं. ह्यासाठी स्वतःला बदलावं लागतंय हो, दुसरं कोण येत नाही. ह्यासाठी प्रत्येकाला काय वेळ असतो, ह्यासाठी स्वतःची बुद्धीचा वापर करायला शिका. दुसरं म्हणणार नाही का तू असं केलं, स्वतःची बुद्धीचा वापर एक ना एक दिवस रंग दावत असतो. आणि कधी खरा आहे म्हणून लय टेन्शन घ्यायचं नाही. जसं असेल त्या सुखी राहा, एक ना एक दिवस बदलत असते. की कधी खरं आहे म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. फक्त स्वतःला सावरायचं असलं तर 1 महिना दुसऱ्यापासून लांब राहावा. आपण स्वतःच्या विचाराने विचार करा. दुसरी सांगतील म्हणून करू नका. कारण की आपल्याला कोण म्हणणार नाही कशा पायी काय करतोय का करतोय कशा पायी चाललंय. काय करायचे स्वतःला सावरायला लागतंय उभ्या आयुष्यात. दुसरं सावरायला कोण येणार नाही. आणि ध्यानात एक गोष्ट राहू द्या, आपल्याला काय करायची स्वतःला विचार करून करा. कारण की आपण कसं राहतोय, आपण कसं खातोय हे कोणाला काय घेणं नाही देणं नाही काय नाही. कारण की आपल्यापाशी पैसा दिसल्यावर ना ते आपल्या जवळ जी येत नाही ती स्त्री घेतात आणि कधी खरं आहे. म्हणून आपण स्वतःला विचार बदला, दुसरी सांगतील म्हणून नाही. आणि काय करायची स्वतःच्या टकुऱ्यानं करा. मेहनत करायची असली तर टकुऱ्यानं करावं लागते आणि पैसा घ्यायचा असला तर हातानं करावं लागतं, घ्यावं लागतोय. ह्यासाठी कितीही संकट येऊ द्या, घाबरू नका. एक ना एक दिवस टेन्शन जी आहे ती सुटकाच होत असते. ह्यासाठी टेन्शन घेऊ नका आणि जीवाचं बरं वाईट करू नका. आणि प्रत्येकाला संधी देत असते वेळ, असं नाही की दुसऱ्याला. म्हणून आपण काय करणार ह्याकडे लक्ष द्या. आणि उगवता सूर्य म्हणणार आहे, तू करतोय काम तर तुला मेहनतचं फळ मिळणारच आहे.
ध्यानात राहू द्या फक्त. धन्यवाद, भेटू पुन्हा. हा.